आता जानकी गेली ना आत्या बरोबर, हा उठ उठ, ती कन्व्हिन्स करेल तिला बरोबर, काही काळजी करू नकोस तू. आता प्लॅनिंग काय करायचं ते सांग मला पण. वामन दादा, तुम्हाला वाटतं की जानकी ताई आत्याबाईंना पटवेन म्हणून? अरे 100%. हे काय, आपल्या घरात गणपती कधीपासून बसवायला लागलो आपण? हो भाऊजी, कोणीतरी ही मूर्ती आपल्या गेटवर सोडून गेलं होतं. सोबत एक चिठ्ठी पण होती. त्यात लिहिलं होतं की परिस्थितीमुळे मी गणपती बसवू शकत नाहीये, तुम्ही बसवा, तो तुम्हाला खूप आशीर्वाद देईल. आता काय करायचं? तुम्हाला हवं ते करा. गण्या, आत्याबाई काय म्हणाल्या? त्या म्हणाला यांना विचारून सांगते. पण हे म्हणतील हो. वामन दादा कुठे? ते आत्ताच तयारीला गेलेत. तू यायच्या आधी आम्ही सगळं ठरवून ठेवलंय, काय करायचंय, कसं करायचंय, सगळं ठरलंय. या वर्षी आपल्या घरी गणपती बसवावा. घरातल्या सगळ्यांची अशी इच्छा असेल तर मी नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. गणपतीची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा तुलाच करायची. ठीक आहे. गणपती बाप्पांच्या येण्यामुळे जर आपल्या घरात सुख समाधान येणार असेल तर मला नक्कीच आवडेल. गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे आपल्या घरात जी अतिशहाणी माणसं आहेत त्यांना बुद्धी मिळो हीच इच्छा. वा वामन, छान छान, सुंदर केलंय अगदी तुम्ही. अगं मी एकट्याने नाही, सगळ्यांनीच केलंय. गण्याला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. ते काय, आपण गणपती बसवणार आहोत? घ्या. झोपेतनं जागे राहा आधी, पटकन आवरून ये जा. तुम्ही नेहमी असंच करता, मला कधीच कोणी काही सांगत. अहिल्या उगीच भुणभुण करू नकोस. लवकर आवरून ये बरं, आम्ही कोणी पळून जात नाही आहोत इथून. माझं आवरून झाल्याशिवाय पूजेला सुरुवात करायची नाही. अगं नाही करत बाई, जा लवकर ये. एवढ्या वेळात आवरून आली असतीस तू. जा जा लवकर ये, जा. काय सारखं करतात. चला चला वाकनीस, चला. दादा चल ना लवकर, आता खाली थांबलेत सगळे. अरे ते गुरुजी आहेत, आता जवळ जवळ गणपतीशी भांडतील. चल चल. वामन, मला सांग, चिठ्ठी कोणी लिहिली? कसली चिठ्ठी? हे बघ वामन, लहानपणापासून माझं बोट धरून मोठा झालायस, माझ्याशी खोटं बोलू नकोस. बर, तुझ्यापासून काय लपवायचं? मीच लिही चिठ्ठी. पण मला माहित होतं मी हे असं काहीतरी केल्याशिवाय आत्या ऐकायची नाही. शेवटी लहानपणापासूनची तुझी इच्छा तू पूर्ण केलीस तर. माझी इच्छा तुझीही असायचीच दादा, फक्त मोठेपणाचा आव आणून तू आत्याच्या होकारात हो मिळवायचाच इतकंच. काही गावी ना, ते गणपती बाप्पा आले ना आपल्या घरात, बरं झालं. तू कधी आलास? हे काय आता चालू मी. तू एकटाच आलास? तू मित्रांना नाही आणलंस बरोबर? वाटलंच मला, प्रश्न कसा विचारला नाही. आणायला गेलो तो येणार नाही म्हणली. जमा आता बा आमचे सासरे बो आहेत की नाही, तीर्थयात्रेला गेले आहेत, ते तिथनं आल्या बिगर ही तर येणार नाही म्हणाली ती. श्री रिद्ध्यै नमः सिद्ध्यै नमः हरिद्रां कुंकुमं. बहिणी हळद कुंकू वाहा. श्री पार्थिव सिद्धि विनायकाय नमः हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. श्री पार्थिव महागणपतये नमः ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पुष्पं समर्पयामि. श्री पार्थिव महागणपतये नमः.